जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक घडामोडी। माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेला आज मुंबई क्राईम ब्रँचने बेड्यात ठोकले आहेत। माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे मोबाईलवरून पाकिस्तानात दाऊदच्या घरच्या फोनवर बोलणे झाले असल्याचा दावा कथित हॅकर मनीष भंगाळेने केला होता। त्यानंतर खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। मनीष भंगाळेने 10 महिन्यापूर्वी माझ्यावर आक्षेप घेतला होता, आरोप केला होता की दाऊद इब्राहिमशी आणि दाऊद इब्राहिमच्या बायकोशी माझे डायलॉग आहे, माझं बोलणं आहे, फोन नंबर काही दिले होते, असा एक खोटा आरोप माझ्यावर केला होता। आणि हा आरोप ज्यावेळेस केला तर संपूर्ण मीडियाने, संपूर्ण देशभर या ठिकाणी ते दाखवल्यामुळे खळबळ होऊन आली होती। मी वारंवार हे सांगत होते की दाऊदचा माझा काय संबंध येतो, दाऊदचा सोडा, पण त्याच्या पत्नीशी माझा डायलॉग कशासाठी होईल। परंतु या ठिकाणी इतकं काही वातावरण बनवण्यात आलेलं होतं की त्या ठिकाणी माझं ऐकण्याची मनस्थिती कुणाचीच नव्हती। अशा कालखंडामध्ये मंत्रिपदाचा मी राजीनामा दिला आणि त्यानंतर मी स्वतःहूनच याचा पाठपुरावा करायचं ठरवलं आणि मधल्या कालखंडामध्ये मनीष भंगाळे कोण आहे, त्याचे काय आहे म्हणून या संदर्भामध्ये त्याची संपूर्ण छानबीन केली। त्याच्या पत्नीचीही मुलाखत केली, त्याच्या पत्नीने या संदर्भामध्ये काही माहिती आम्हाला दिली आणि या माध्यमातून काही पुरावे, काही व्हिडिओ कॅसेट्स, काही गाड्या, काही कार्यालयाचे नंबर माझ्याकडे उपलब्ध झाले। आणि हे झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांशीही मी चर्चा केली आणि त्याप्रमाणे काही 15 दिवसापूर्वी माझ्या एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून मुंबईला सायबर क्राईम ब्रँचकडे गुन्हा दाखल केला, FIR केला 15 दिवसापूर्वी आणि पोलीसमध्ये त्याच्या तपासावर लागले आणि पोलिसांनी या संदर्भामध्ये शोध मोहीम घेतली। गेल्या काही दिवसापासून तो फरार होता आणि कालच त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये रिमांडसाठी घेऊन जाण्यात आलेला आहे। आणि यामधून जे सत्य आहे ते बाहेर येईल। हा काही एकट्या त्याचा भाग नव्हता, याच्या मागे काही लोकांचा हात आहे आणि त्या संदर्भामध्ये शक्यता पोलीस तपासून घेत आहे। मीही त्याच्या संदर्भात पुरावे सादर केलेले आहे। त्यामुळे यामागे कोण कोण आहे, हे कुणी कारस्थान केलं, नाथाबोला बदनाम करण्यासाठी हे कोण याच्या मागे आहे, काही कोण जळगावचे आहेत का मुंबईचे आहेत, हे सारं या चौकशीमध्ये बाहेर येईल। जामनेर शहराच्या तापमानाचा पारा 43°C ते 45°C पर्यंत पोहोचत आहे। वाढत्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे। उन्हापासून शरीराला गारवा मिळावा म्हणून नागरिकांची गर्दी शीतपेयाच्या दुकानावर दिसून येत आहे। वाढत्या उन्हामुळे उष्माघात होऊ नये म्हणून नागरिकांनी दुपारी कडक उन्हात जाऊ नये, तसेच वारंवार भरपूर पाणी प्यावे असे आवाहन JBN महाराष्ट्र न्यूज कडून करण्यात येत आहे। तर सुरू झालेला आहे, अर्थात वसंत ऋतूची चाहूल लागतात। जामनेर शहरामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेचे तापमान हे वाढले आहे। किमान 41 ते 45°C पर्यंत उष्णतेचे तापमान हे वाढलेले आहे। उष्णतेचा पारा वाढल्यामुळे जामनेर शहरातील नागरिक हे हैराण झालेले आहेत, तसेच नागरिकांना घराच्या बाहेर निघणे सुद्धा मुश्किल झालेले आहे। उकडत्या उन्हामुळे नागरिक हे हैराण झालेले आहेत। कॅमेरामन मी जय इकडे JBN महाराष्ट्र। कामचुकारपणा आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या जामनेर पंचायत समितीच्या काही कर्मचाऱ्यांवर तसेच ग्रामसेवकांवर येथील कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी धडक कारवाई केली आहे। त्यामुळे पंचायत समितीच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती निर्माण झाली आहे। कोणाचीही मूळ हिजा न बाळगता बेधडकपणे कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या या धडाकेबाज निर्णयाचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जामनेरकडून अभिनंदन करण्यात आले आहे। जामनेर शहरातील व ग्रामीण भागातील पत्रकार मिळून आपले जामनेर पंचायत समितीचा कार्यभार हातात घेतलेले श्रीकृष्णजी इंगळे गट विकास अधिकारी यांचा आपण आज सत्कार करणार आहोत। पत्रकारांनी मी तरी म्हणतो की हा पहिला सत्कार पत्रकार करत आहेत। याचं कारण असं की ग्रामीण जनतेला पंचायत समितीमध्ये आल्यानंतर जो त्रास होत होता प्रत्येक काम करताना की अधिकारी जागेवर न भेटणे,
ग्रामसेवक गावातून भेटणे आणि कामात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर साहेबांनी जी कारवाई केली त्यामुळे सर्व पत्रकारांना तर आनंद झाला, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून, पण सर्व ग्रामीण जनतेला सुद्धा त्याचा आनंद झालेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार मिळून आज साहेबांचा सत्कार करणार आहोत. त्यात आमचे सर्व पत्रकार बंधू हजर आहेत. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जामनेर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे आपले BDO साहेब श्रीकृष्ण इंगळे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतो आहे. श्रीकृष्ण इंगळे साहेबांनी जी धडाडीची कारवाई केली आणि काही कामचुकार ग्रामसेवक कर्मचाऱ्यांवर जो कारवाईचा बळगा उगारला त्यामुळे ग्रामीण जनतेचा निश्चितच फायदा झालेला आहे आणि अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासोबत निश्चित नेहमी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नेहमी पाठीशी आहे. आणि या ठिकाणी मी साहेबांचं अभिनंदन करतो की आपण खरोखर ग्रामीण जनतेला ग्रामीण प्रशासन गतिमान करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे आणि आपण यापुढे सुद्धा अशाच प्रकारे कार्य करत राहू ही आपणास आमच्या पत्रकार बांधवांतर्फे विनंती करतो. तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो, कारण की ज्या दिवशी मी चार्ज घेतला त्या दिवशी तालुक्यातील स्थिती आपली बऱ्यापैकी आहे, परंतु जे काही गतिमानता आणायची होती ती गतिमानता आता बऱ्यापैकी आलेली आहे. याशिवाय ग्रामीण जनतेचं जे काही चांगलं करता येईल, जे काही उत्कृष्ट करता येईल ते सर्व पंचायत समितीचे आमचं सर्व प्रशासन करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. याशिवाय पंचायत समितीचे जे काही कामकाज अडलेलं कामकाज होतं किंवा जे पेंडिंग पडलेलं कामकाज होतं ते चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये कसं मार्गी लागेल याचासुद्धा आम्ही सर्व प्रशासनाच्या वतीनं मी ग्वाही देतो. व तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी माझा इथं सत्कार केला, माझ्या सर्व पंचायत समितीच्या कर्मचारी व याचा सर्व सत्कार केला त्याबद्दल मी पुन्हा तुमचा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. व यापुढेही आमच्या प्रशासनाला व आमच्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्यांना चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देऊन त्यांचा लोकाभिमुख प्रशासन कशा पद्धतीने होईल यासाठी आम्हाला मदत कराल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.